समजा तुमच्याकडे अचानक थोडे जास्त पैसे आले तर काय कराल? आपलं गृहकर्ज किंवा इतर कोणतंही कर्ज लवकर फेडून टाकाल आणि निवांत व्हाल, की तेच पैसे दुसरीकडे गुंतवून त्यातून अजून जास्त पैसे कमवाल? हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांना पडतो. चला आज ह्याच आर्थिक गोंधळाचं उत्तर शोधूया. हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. पगारवाढ झाली किंवा बोनस मिळाला की लगेच मनात दोन विचार येतात. एकीकडे कर्जमुक्त होण्याचा आनंद खुणावत असतो आणि दुसरीकडे गुंतवणुकीतून मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी दिसत असते. मग निवडायचे काय? पण थांबा, हा निर्णय वाटतो तितका सोपा नाहीये. म्हणजे हे फक्त पैशांचं गणित नाहीये. यात सरकारी नियम काय आहेत, चक्रवाढ व्याज कसं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली आर्थिक शिस्त कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. चला एक एक करून हे सगळं समजून घेऊ. आता हे सगळं नुसतं बोलण्यापेक्षा आपण एक खरंखुरं उदाहरण घेऊया. ईटी मनीच्या एका लेखामधून आपण प्रणयची केस स्टडी घेतली आहे. त्याच्या परिस्थितीतून आपल्याला हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे समजेल. तर पहिला टप्पा आहे अतिरिक्त पैशांची द्विधावस्था. प्रणयाला जो प्रश्न पडला आहे तोच प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो आणि त्यातूनच आपल्याला उत्तराचा मार्ग सापडणार आहे. तर हा आहे प्रणय. त्याचं 1 कोटी रुपयांचं होम लोन आहे 20 वर्षांसाठी. त्यातली 3 वर्ष झाली आहेत आणि तो दरमहा 83,000 रुपयांचा हप्ता म्हणजे EMI भरतोय. आता झालंय असं की त्याला नुकतीच प्रमोशन मिळालंय आणि पगार वाढलाय, त्यामुळे त्याच्याकडे दर महिन्याला काही पैसे अतिरिक्त शिल्लक राहतायत आणि इथेच खरा पेच निर्माण झालाय. काय करावं या पैशांचं? पण प्रणय आज हा विचार इतक्या मोकरेपणाने का करू शकतोय? यामागे एक खूप मोठं कारण आहे आणि ते म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे नवीन कर्ज नियम. या नियमांमुळेच त्याला आणि आपल्यासारख्या अनेकांना हे निवडीचं स्वातंत्र्य मिळालं आहे. पाहूया हे नियम आहेत तरी काय? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी बँकांच्या काही जाचक नियमांना आळा घातला आहे. म्हणजे आधी कसं व्हायचं की तुम्ही कर्ज वेळेच्या आधी फेडायला गेलात तर बँक तुमच्याकडून एक दंड आकारायची. यालाच प्री पेमेंट पेनल्टी म्हणतात. जणू काही कर्ज लवकर फेडण्याची शिक्षाच होती. हा एक मोठा अडथळा होता. पण आता RBIमुळे चित्र पूर्णपणे बदललंय. नवीन नियमानुसार जर तुमचं कर्ज फ्लोटिंग रेटवर असेल तर बँक तुमच्याकडून कसलीही प्री पेमेंट पेनल्टी घेऊ शकत नाही. या एका बदलामुळे कर्जदारांना आपलं कर्ज वेळेआधी फेडण्याचं किंवा बँक बदलण्याचं मोठं स्वातंत्र्य मिळालं आहे. चला तर मग आता मूळ मुद्द्यावर येऊया. प्रणयकडे आता 2 अगदी स्पष्ट पर्याय आहेत. आपण या दोन्ही पर्यायांना समोरासमोर ठेवून बघूया की आकडेवारी काय सांगतेय. पहिला पर्याय सरळ आणि सोपा, कर्ज लवकर फेडून टाकायचं. प्रणय आपला EMI वाढवतो, जेणेकरून त्याचं जे कर्ज अजून 17 वर्ष चालणार होतं ते फक्त 10 वर्षातच संपेल. म्हणजे तब्बल 7 वर्ष आधी तो कर्जमुक्त होईल. आणि या निर्णयाचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय? तर व्याजात होणारी बचत. प्रणय तब्बल 35 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज वाचवेल. ही खूप मोठी रक्कम आहे. तर अंतिम हिशोब काय सांगतो? बघा, व्याजात वाचलेले 35 लाख रुपये, त्यानंतर कर्ज फिटल्यावर जी 7 वर्ष उरली त्यात EMIची रक्कम गुंतवून मिळालेले 54 लाख, यातून कर सवलत जी मिळणार नाही ती वजा केल्यावर प्रणयचा एकूण निव्वळ नफा होतो जवळपास 78.8 लाख रुपये. आता वळूया दुसऱ्या पर्यायाकडे. यात प्रणय आपला EMI जसाच्या तसा चालू ठेवतो आणि जे अतिरिक्त 40,000 रुपये त्याच्याकडे उरतायत ते तो दर महिन्याला पुढची 17 वर्षे शिस्तीने म्युच्युअल फंडात गुंतवतो. आणि इथेच तर चक्रवाढ व्याजाची खरी जादू बघायला मिळते. जर आपण वार्षिक सरासरी 12% परतावा गृहीत धरला तर प्रणयच्या गुंतवणुकीचं मूल्य 17 वर्षांनंतर किती होईल माहितीये? तब्बल 1.9 कोटी रुपये. आता या दुसऱ्या पर्यायाचा अंतिम हिशोब बघूया. गुंतवणुकीतून मिळालेला प्रचंड परतावा आणि कर लाभ एकत्र केले आणि त्यातून कर्जावर दिलेलं अतिरिक्त व्याज वजा केलं तर त्याचा एकूण निव्वळ नफा होतो तब्बल 1.65 कोटी रुपये. आता बघा, दोन्ही पर्याय आपल्या समोर आहेत आणि आकडे तर अगदी स्पष्टपणे बोलतायत. कर्ज लवकर फेडल्यास निव्वळ नफा आहे 78.8 लाख रुपये आणि गुंतवणूक केल्यास निव्वळ नफा आहे 1.65 कोटी रुपये, म्हणजे दुपटाहूनही जास्त. तर आकड्यांच्या खेळात विजेता तर स्पष्ट आहे, तो म्हणजे गुंतवणुकीचा पर्याय. पण थांबा, यासोबत एक खूप महत्त्वाचा इशारा सुद्धा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. यामागचं गणित खूप सोपं आहे. साधारणपणे दीर्घकाळात इक्विटी म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा तुमच्या गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त असतो आणि याच फरकामुळे गुंतवणुकीचा पर्याय शेवटी अधिक फायदेशीर ठरतो.
आणि हा आहे तो महत्वाचा इशारा. हे जे 1.65 कोटींचं गणित आहे ते तेव्हाच खरं ठरेल जेव्हा तुम्ही ती गुंतवणूक अत्यंत शिस्तीने कराल. जर ते अतिरिक्त पैसे दर महिन्याला पार्ट्यांवर, शॉपिंगवर किंवा इतर चैनीच्या वस्तूंवर खर्च झाले तर मग हे सगळं गणित कोलमडून पडेल. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकायचं? प्रणयच्या या उदाहरणातून आपल्या आर्थिक निर्णयांसाठी कोणता बोध घ्यायचा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की योग्य पर्याय फक्त आकड्यांवर नाही तर तुमच्या आर्थिक स्वभावावर आणि शिस्तीवर अवलंबून आहे. म्हणजे खरा प्रश्न आकड्यांचा नाहीच आहे, तो आहे तुमच्या स्वभावाचा. काहींना कर्जमुक्त झाल्याशिवाय शांतता मिळत नाही, त्यांच्यासाठी पहिला पर्याय मानसिक समाधान देणारा आहे. तर काही जण दीर्घकाळासाठी शिस्त पाळून मोठी संपत्ती निर्माण करण्याचं ध्येय ठेवतात, त्यांच्यासाठी दुसरा पर्याय योग्य आहे. तर विचार करा, या दोन मार्गांपैकी तुमच्या आर्थिक व्यक्तिमत्वाला कोणता मार्ग अधिक जवळचा वाटतो?